नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज मी नवीन एक डिश करणार आहे। ती कोणती आहे मी तुम्हाला दाखवते। तर आज आपण करणार आहे छोलेची भाजी। हे छोले आहेत भिजत टाकलेले, ह्याला मी शिजवून घेतलेत कुकरमध्ये। इकडे आहे आलं लसूणची पेस्ट, कांद्याची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी, तेल फोडणीसाठी, कोथिंबीर आणि हा आपला गावठी मसाला आहे, हळद, गरम मसाला आणि मीठ, आणि इकडे आहे पाणी। तर मी इथं कढई ठेवलेली आहे तापायसाठी। तर मी आता तेल टाकते आधी। कढई मी आधीच गरम करायला ठेवलेली होती, त्याच्यामुळे गरम चांगले झाले। आता पानं, तेजपत्ती आणि फूल टाकणार आहे भाजायला। आणि आता कांद्याची प्युरी, हे बघा कांदा छान भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते। मस्त लागते अशी। हे बघा कांदा भाजलाय, आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते। कधी पण कांदा भाजला ना त्याच्यानंतर आलं लसूण पेस्टच टाकायचा, त्याचा चांगला भाजतो। मग टोमॅटो टाकला की मग नंतर टोमॅटो टाकायचा। आता मला मस्त वास येते, असं हॉटेलसारखी करणार आहे मी छोलेची भाजी। बघा आता मस्त आलं लसूण पेस्ट पण भाजत आले। आता टाकते टोमॅटो। आता 1-2 मिनिटं मी छान परतून घेते टोमॅटो टाकून, आणि मग मी हे सगळे मसाले टाकणार आहे ह्याच्यामध्ये। ठीक आहे, हे बघा टोमॅटो पण चांगला भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले, मीठ सगळेच टाकणार आहे मी। मस्त वास येतो एकदम मसाल्याचे टाकल्याबरोबर। बघा मसाला पण चांगला भाजत आलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये आपले छोले टाकणार आहे। हे बघा छान तेल सुटेपर्यंत मी परतला आहे। आता मी याच्यामध्ये आपले छोले टाकून देते। बघा किती छान दिसते भाजी। आता थोडंसं पाणी ओतणार आहे। हे बघा खूप छान दिसते आपली छोले चण्याची भाजी। आता ह्याच्यावरतून मी टाकणार आहे कोथिंबीर। अशीच थोडीशी रसरशीत करणार आहे, का तर छान वाटते खायला। 1-2 मिनिटं शिजवून देऊया आपण तिला। तसं काही शिजवायची गरज नाही, पण एक वाफ देऊया आपण तिला। ठीक आहे, बघा किती छान दिसते, एकदम मस्त तरी बिरी आली आणखी तिला। मी थोडंसं गॅस कमी करते। हे बघा आपली छोले चण्याची भाजी तयार आहे, खूप छान झालेली आहे। हे बघा आपली रेसिपी तयार आहे, खूप छान झालेली आहे। तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।